जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदनंदन व्रज जन रंजन। यशोदनंदन व्रज जन रंजन। यशोदनंदन व्रज जन रंजन। यमुना तीर अनुसारी। यमुना तीर वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव राधा माधव राधे। जय राधा गोपाल राधा गोपाल राधे। जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम। जय गौरनिताय गौरनिताय गौरनिताय। जय गौरनिताय। जय जय प्रभुपाद प्रभुपाद प्रभुपाद। जय जय प्रभुपाद। जय विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शत श्री श्रीमद् भक्ति वेदांत स्वामी प्रभुपाद की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। समवेत भक्त वृंद की जय। ताय गौर प्रेमानंद। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जायमुदीरयेत्। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया। भगवते उत्तम श्लोके
भक्तिर्भवति नैष्टिके इदं भागवतं नाम पुराणं ब्रह्म संहितं उत्तमश्लोकचरितं चकार भगवन् ऋषि निःश्रेयसाय लोकस्य धन्यं स्वास्थ्यनं महत्। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरौ श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेशा गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद्भागवतम स्कंध 4 अध्याय 14 श्लोक नंबर 10। अहेरिवपय पोषकस्याप्यनर्थभृत् वेन प्रकृतैव खलः सुनीता गर्भसंभवः अहेरिवपयः पोषः पोषकस्याप्यनर्थभृत् वेनः प्रकृतैव खलः सुनीता गर्भसंभवः अहेरिवपयः पोषः पोषकस्याप्यनर्थभृत् वेनः प्रकृतैव खलः सुनीता गर्भसंभवः अहेरिवपयः पोषः पोषकस्याप्यनर्थभृत् वेनः प्रकृतैव खलः सुनीता गर्भसंभवः अहेरिवपयः पोषः पोषकस्याप्यनर्थभृत्
वेनः प्रकृत्यैव फलः सुनीता गर्भसम्भवः सुनीता गर्भसम्भवः अहेरिव पयः पोषः पोषकस्याप्यनर्थभृत् वेनः प्रकृतैव खलः सुनीता गर्भसम्भवः अहे सापाच्या इव सारखा पयः दुधाने पोषः पोषण करणे पोषकस्य पोषकाचा अपि अगदी अनर्थ अकल्याणास भृत होतो वेनः वेन राजा प्रकृत्या स्वभावाने एव निश्चितच खलः दुष्ट सुनीता वेनमाता सुनीतेचा गर्भ संभवः पासून जन्मलेला भाषांतर आहे ऋषींनी परस्परांशी विचार विनिमय चालू ठेवला वेन राजाचा जन्म सुनीतेच्या गर्भातून झालेला असल्यामुळे तो स्वभावताच फार दुष्ट आहे या दुष्ट राजाला पाठिंबा देणे म्हणजे अगदी सर्पाला दूध पाजून त्याचे पोषण करण्यासारखे आहे आता तोच सर्व त्रासांचे मूळ झालेला आहे ऋषी मुनी सगळे एकत्र येऊन वेनाच्या क्रूर वागण्याबद्दल आणि त्यापासून निर्माण झालेल्या समाजातल्या परिस्थितीबद्दल चर्चा करत आहेत वाचायला आपण सुरुवात केलेली पण मधूनच थांबलो 2 दिवस क्लास झाला नाही आपला तर हेच कंटिन्यू होत आहे राजाला तर आपण निवडला दुसरा पर्याय नव्हता परंतु आता परिस्थिती अशी आहे की तो सर्वांनाच त्रास देत आहे त्याला आपण पाठिंबा दिला नसला पाहिजे असं सर्व ब्राह्मणांना ऋषी मुनींना वाटायला लागलं तात्पर्य संत वृत्तीचे पुरुष सामान्यपणे सामाजिक कार्यांपासून आणि भौतिकवादी जीवनापासून अलिप्त असतात चोर आणि दरोडेखोरांच्या हातून नागरिकांचे रक्षण व्हावे या एकाच हेतूने ऋषी मुनींनी वेन राजाला पाठिंबा दिला होता परंतु त्याने सिंहासनारोहण केल्यानंतर तोच संतांच्या त्रासाचे मूळ झाला साधू पुरुषांना आध्यात्मिक जीवनाच्या प्रगतीसाठी तपस्या आणि यज्ञ यांचे आचरण करण्यात विशेष स्वारस्य असते तथापि साधूंच्या कृपेने वेन राजा कृतज्ञ होण्याऐवजी साधूंचा शत्रूच झाला कारण त्याने आपली दैनंदिन कृत्ये करण्यापासून त्यांना प्रतिबंधित केले दूध आणि केळी खायला देऊन ज्या सर्पाचे पोषण केले जाते तो आपल्या दातात केवळ विष साठवतो आणि आपल्याच धनाला दंश करण्याच्या दिवसाची वाट पाहत राहतो चाणक्य नीतीमधला हा श्लोक आहे प्रभुपाद जो सांगतात शेवटी आवाज येतोय म्हणून सापाला सगळ्यात मत्सरी द्वेषी प्राणी समजलं जातं शास्त्रामध्ये असं लिहिलं जातं की जो द्वेषी मत्सरी आहे त्याला पुढचा जन्म सापाचा
एक महत्वाचं पॉइंट प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात ते म्हणजे संत वृत्तीचे पुरुष सामान्यपणे सामाजिक कार्यापासून आणि भौतिकवादी जीवनापासून अलिप्त असतात. सामाजिक कार्य म्हणजे काय? समाजासाठी काहीतरी चांगलं करणे, भौतिक, हॉस्पिटल उघडणे, शाळा काढणे, रस्ते बनवणे, रक्तदान शिबिर, नेत्रदान शिबिर वगैरे असं. हे साधूचं काम नाही आहे. प्रभुपाद 1000 वेळा सांगतात. मला देखील बरेच माझे मित्र येऊन सांगायचे की तुम्ही आता मोठे आचार्य झालात जगामध्ये, तर तुम्ही पण एखादा हॉस्पिटल वगैरे उघडा. प्रभुपाद म्हणायचे हे माझं काम नाही आहे. दुर्दैवाने त्यांच्याच नावाखाली आज हॉस्पिटल उघडलं जातं. वी हॅव टू अंडरस्टँड. आपल्याला हे सगळं समजावून घेतलं पाहिजे. ऍक्च्युली प्रभुपादांची शुद्ध शिकवण काय आहे आणि याच्यामध्ये अशुद्धी हळूहळू कशी पसरत आहे. 1972 मध्येच प्रभुपाद इतके त्रस्त झाले होते अशा अपसिद्धांतांमुळे. काल मी पुस्तक वाचत होतो. तत्वज्ञान लक्षात न घेता भौतिक इच्छेने प्रेरित जर आपण सगळ्या गोष्टी करायला लागलो, सगळं बिघडतं. जनरली आपण म्हणतो की थोडस चालतं प्रभूजी, आता प्रॅक्टिकली या युगामध्ये एवढंच काय, आता दुसरा पर्याय नाही. परंतु तसं नसतं. ऍक्च्युली सगळं बिघडतं. एक अपसिद्धांत 10 नवीन अपसिद्धांतांना जन्म देतो, वाट देतो. त्यामुळे अपसिद्धांतांना ऍक्सेप्ट केलं नसलं पाहिजे. प्रभुपाद 1000 वेळा श्रीमद भागवतम मध्ये सांगतात, साधू वृत्तीचे, संत वृत्तीचे जे लोक असतात त्यांना सामाजिक कार्य आणि भौतिक जीवनामध्ये काही इंटरेस्ट नसतो. ऋषी मुनींचं रोजची जी दिनचर्या असते, धार्मिक कार्य करणे, धर्माचा प्रचार प्रसार करणे, त्या युगामध्ये यज्ञ करणे, याला पण बंदी घातली वेणराजाने. मग सगळ्या ऋषी मुनींना विचार करावा लागला की याला आता ठेवायचं की नाही. पुढे विचार करतात, निरूपितः प्रजापालः सजिगांसति वै प्रजः तथापि सांत्वये मामुं नास्तां स्तपात पातकं स्पृशेत. प्रजेचे संरक्षण व्हावे यासाठी आम्ही या वेनाची राजा म्हणून नियुक्ती केली, परंतु आता तोच प्रजेचा शत्रू झाला आहे. त्याच्यामुळे या सर्व विसंगती उद्भवलेल्या असल्या तरीही आपण सामोपचाराने त्याला शांत करण्याचा तात्काळ प्रयत्न केला पाहिजे. असे केल्याने आपल्याला त्याच्या पाप कर्मांच्या परिणामांचा स्पर्श होणार नाही. असे केल्याने आपल्याला त्याच्या पाप कर्मांच्या परिणामांचा स्पर्श होणार नाही. त्याच्या पाप कर्मांचा परिणाम ऋषी मुनींना कसा भेटणार? कारण ऋषी मुनींनी त्याला सहमती दिली होती. तात्पर्य, ऋषी मुनींनी वेनाची राजा म्हणून निवड केली, परंतु तोच दुष्ट आणि क्रूर निघाला आणि यासाठी त्याच्या पापकृत्याचे आणि आपणही भागीदार होऊ की काय असे भय ऋषींना वाटले. कर्माच्या नियमानुसार दुष्ट मनुष्याच्या सहवासात राहणेही निषिद्ध आहे. कर्माच्या नियमानुसार दुष्ट मनुष्याच्या सहवासात राहणेही निषिद्ध आहे. हे आपण सिरियसली घेत नाही ऍक्च्युली. मेन प्रमुख आणि एकमेव लक्षण भगवान श्री चैतन्य महाप्रभू सांगतात वैष्णवाचं, ते म्हणजे असत संग त्याग, हेही वैष्णवाचार. हे आपले भौतिक इच्छेने प्रेरित झालेले आणि भौतिक इच्छेने प्रेरित गुरु असलेले आजकालचे सगळे बोगस भक्त,
फालतूचा प्रचार करतात. मला एक प्रभूजी परवा सांगत होते की त्यांचे जे काउन्सिलर आहेत, काउन्सिलरचा अर्थ असतो शिक्षा गुरु, ज्ञान देणारे, भगवद्गीतेचा क्लास घेतात आणि गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये टेंडर पास करायचं एजंटगिरी करतात. आणि क्लासमध्ये सगळ्या भक्तांना सांगतात की मी त्यांच्याबरोबर बार मध्ये जातो, परंतु भक्तीमुळे मी त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही, मी त्यांच्यासोबत फक्त फिरतो. त्यांना ते काय करायचं ते करू दे, माझं जेवढं काम आहे तेवढं ते करतो. आणि याला प्रॅक्टिकल नाव देऊन आपण सर्वांनी याला नॉर्मल केलंय. चालतंय प्रभूजी, जप करा, 4 नियमांचं पालन करा, हे भौतिक जगामध्ये काम तर करावं लागणार आहे, काम सोडून कसं चालेल वगैरे वगैरे. कसली भगवद्गीता आणि कसलं भागवतम वाचतोय आपण? महान भक्तांच्या चारित्र्याचं गुणगान आहे भागवतम म्हणजे. चारित्र्याचं गुणगान म्हणजे काय? चरित्र त्यांनी कसं टिकवून ठेवलं याचं गुणगान. अधार्मिक पाप कर्म कसं केलं नाही, करत होते ते कसं एका दिवसात बंद केलं, बिलकुल कितीही नुकसान झालं, उपाशी मरायला लागलं तरी पुन्हा पाप केलं नाही. ही अशी उदाहरणं आहेत ही शास्त्रातली सगळी. नाही तुकाराम महाराजांची. ऋषीमुनींना भीती वाटते की त्याच्या पापामध्ये आपण भागीदार होऊ का, आणि आपण इथं बिनधास्तपणे पाप करून जप करतो आणि जगाला सांगतो की काय होत नाही. हे कुठे नेऊन ठेवलंय शिल प्रभुपादांच्या चळवळीला आपण? तर तुम्ही म्हणाल की तुम्ही प्रभूजी दरवेळी त्याच्याबद्दलच का बोलता? आपण सगळे तिथूनच आलेलो आहोत. प्लस आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की इकडे परत गेलं नसलं पाहिजे, आणि आपण जर असे पाप कर्म करत असो तर ते बंद केले पाहिजे. कधी बंद केले पाहिजे? इमिजिएटली बंद केले पाहिजे. पापाची भीतीच राहिलेली नाहीये लोकांना. हे बिलकुल याची चर्चा पण केली जात नाही की पाप कर्म बंद करणे म्हणजेच भक्ती असते. याची चर्चा देखील केली जात नाही. भक्ती म्हणजे लोकांना वाटतं की उदबत्ती ओवाळणे, धूप ओवाळणे, प्रणाम करणे, धोती घालणे. तेषां त्वन्त्वगतं पापम जनानां पुण्यकर्माणां ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रता. दृढव्रता या शब्दाचा अर्थ मी परवा ऐकत होतो. प्रभुपाद सांगतात दृढव्रता म्हणजे जो डिसिप्लिन्ड आहे, ज्याच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणा आहे, नियमितपणा आहे, जो वेळेवर उठतो भगवंतांसाठी वेळेवर कार्य करतो. एक दिवस येतो, एक दिवस येत नाही, एका सत्संगला येतो, एका सत्संगला येत नाही. इथे 24 तास प्रत्येक क्षण भगवंतांच्या सेवेमध्ये समर्पित अर्पण करायचं आहे. अजून आपली हेच चाललेलं आहे का? त्याचं मेन कारण आहे पाप कर्म करत राहणे. पाप कर्मातून जे भौतिक सुख लाभ मिळतो त्याच्यावर जडलेली आपली आसक्ती. या आयुष्य असंच बर्बाद होऊन जाणार आहे. कोणाला भीतीच राहिली नाही पाप कर्माची. शाळा कॉलेज सगळीकडे शिकवलं जातं पाप पुण्याचा असा काही प्रकार नाही. जे करायचं आहे ते भौतिक जीवनामध्ये शरीर आणि कुटुंब टिकवण्यासाठी करायचं आहे बस. आणि म्हणूनच तर आपण त्याची भोग भोगतोय या भौतिक जगामध्ये, सध्याच्या युगामध्ये आता देखील भोगतोय. काल एक प्रभूजी मला सांगत होते, सगळं कळतंय हो प्रभूजी, परंतु पुण्यातून बाहेर पडणं खूप कठीण आहे. काही कठीण नाही आहे. तुम्हाला ज्या अर्थी तुम्हाला हे वाटतंय त्या अर्थी तुमची आसक्ती आहे बस.
अहंकार आहे. मी फिक्स करू शकतो, मी ठरवू शकतो, मी सगळं काही बनवू शकतो, मी सगळं काही करू शकतो. महात्मा जो भगवंतांचा भक्त असतो ना, त्याला महात्मा म्हटलेलं आहे. महात्मा माम पार्थ दैवीम प्रकृती आश्रित. प्रभुपाद महात्माची डेफिनेशन सांगतात, ज्याचं हृदय एवढं मोठं आहे की त्याच्यामध्ये भगवंत बसू शकतात. याच्यासाठी तुम्हाला माहिती असलं पाहिजे पहिल्यांदा की भगवंत किती मोठे आहेत. प्रत्येकाला वाटते माझ्या हृदयात भगवंत आहे. कसं बसणार तुमच्या हृदयामध्ये भगवंत? तिथे जागा सगळी तुमची मी स्वतःच घेतलेली आहे. मी 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 मला असं वाटतंय मी. त्याला महात्मा म्हणतात. पाप कर्म थांबवल्याशिवाय कोणीही भक्त होऊ शकत नाही. प्रभुपादांची मी कित्येक वाक्य तुम्हाला काढून दाखवू शकतो. तिथे प्रभुपाद स्पष्टपणे सांगतात की पाप कर्म करत राहणे सोबत सोबत भक्ती करणे हे इम्पॉसिबल आहे, शक्यच नाही, शक्य नाही. प्रभूजी प्रॅक्टिस न शक्यच नाही. प्रॅक्टिस पण करू शकत नाही तुम्ही. कसली प्रॅक्टिस करणार आहे? म्हणून तर एका गुरुवारी येत आणि एका गुरुवारी येत नाही. प्रॅक्टिस पण करायचं होत नाही, पण पाप कर्माची सवय लागलेली. सगळीकडे हे चालू आहे. बघा हे वाक्य किती खतरनाक. कर्माच्या नियमानुसार दुष्ट मनुष्याच्या सहवास राहणेही निषिद्ध आहे. कर्माच्या नियमानुसार जो पाप कर्म करत आहे त्याच्या सोबत राहणे देखील अलाउड नाही. आपण जनरली 6 प्रकारचे लोक पापामध्ये भागीदार होतात म्हणतो. जो परवानगी देतो, जो त्याची अरेंजमेंट करतो, जो पाहतो वगैरे 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 वगैरे, जो करतो, जो त्याचा कस्टमर आहे, जो बघत असतो वगैरे वगैरे. पण इथे सांगितलेलं आहे की तो करतोय त्याच्या फक्त तुम्ही सोबत राहिलाय. ते देखील अलाउड नाहीये. आणि ते भक्त लोक सांगतात नाही मी त्यांच्याबरोबर बार मध्ये जातो, मी स्वतः काही पित नाही, मी स्वतः काही खात नाही, फक्त त्यांच्या मीटिंगला जातो कारण माझं ते काम आहे. थर्ड क्लास. तुझे पाप वाढतच जाणार आहे. हे कुठून सगळे कन्सेप्ट येतात माहिती नाही. याला ना शास्त्राचा आधार आहे आणि लोकांना पण सवयच नाही याला शास्त्राचा आधार विचारायची. असं कोणी बोलत असेल काय तर त्याला सरळ विचारावं आपण की कुठे लिहिलंय बाबा शास्त्रामध्ये. कुठून भगवा वस्त्र धारण करून व्यासासनावर बसला म्हणजे तुम्ही सांगितलेलं सगळं सगळं ऐकायचं आपण आम्ही. थोडस प्रभूजी बोलायला लागते लोकांना. मी काल एक प्रभुपादांची स्टोरी वाचत होतो. हे ज्या अपार्टमेंट बिल्डिंग मध्ये भाड्याने मंदिर सेंटर सुरू केलेलं तिथे प्रभुपाद आले आणि भक्तांनी सांगितलं की आज मोठा कार्यक्रम अरेंज केलेला आहे प्रभुपाद तुमचा, आणि जर कार्यक्रम सक्सेसफुल झाला तर या बिल्डिंगचा मालक जो आहे इंडियन आहे, हाँगकाँग मध्ये हे चाललेलं आहे हाँगकाँग मध्ये, तर तो आपल्याला पूर्ण बिल्डिंग द्यायची त्यांनी थोडस मनावर घेईल, दान करेल आपल्याला, आपण इथे मंदिर बनवू शकतो. प्रभुपाद गेले संध्याकाळच्या प्रोग्रामला तर तिथे आणखीन एका निर्विशेषवादी निराकारवादी स्वामीला पण बोलवलेलं बोलायला. खूप छान कथा आहे, तुम्ही वाचा. प्रभुपादांनी त्याला व्यासासनावर पण बसू दिलं नाही. सगळ्यांच्या समोर सांगितलं की हा व्यासासनावर बसण्याच्या लायक पण नाही प्रभुपादांच्या शिष्याने. आणि त्याच्या समोर त्याला रास्कल म्हटलं प्रभुपादांनी भर कार्यक्रमामध्ये. हे असले बोगस रास्कल लोक आहेत म्हणून भक्तीचा प्रचार होत नाही प्रभुपादांनी सांगितलं. हे प्रभूजी घाबरायला लागले. आता बिल्डिंग गेली आपली, आता आपलं काही मंदिर होणार नाही. नंतर कार्यक्रम झाल्यानंतर प्रभुपादांनी सांगितलं, प्रभुपादांचं लेक्चर झाल्यावर त्या
स्वामीजीला लेक्चर द्यायला सांगितलं, तर लेक्चर देत असताना प्रभुपादांनी त्याला मध्येच थांबवलं. स्टॉप म्हणले, स्टॉप स्टॉप, बंद करा हे सगळं. नंतर कार्यक्रम झाल्या त्या बिल्डिंगच्या मालकाने येऊन प्रभुपादांनी सांगितलं, मी काय तुम्हाला बिल्डिंग देऊ शकत नाही, तुम्ही जरा जास्तच कठोर आहात. सगळे निराश झाले. प्रभुपाद म्हणाले, भगवंतांची सेवा करत असताना पाप कर्म करणाऱ्याला, पाप कर्म होत असलेल्याला विरोध करणे हीच भगवंतांची सेवा असते. तुम्हाला बिल्डिंग मिळावी, पैसे मिळावे, दान मिळावे म्हणून तुम्ही काही पण अपसिद्धांत पसरू शकत नाही. की भगवंतांची इच्छा असेल त्याप्रमाणे होईल. इतके कठोर होते प्रभुपाद. आणि प्रभुपादांचे अनुयायी बघा, काय वाटेल ते कुठून पण स्वतःच्या मनाने काही सांगतात. हे रिपीटेडली का चर्चा करतोय आपण? कारण हे एकमेव कारण मला आजकाल दिसतंय ज्यामुळे कुणीही श्रील प्रभुपादांची खरी सेवा करायला कुणी पुढे यायला तयारच होत नाही. उद्या येतो, परवा येतो, लग्न झाल्यावर येतो, 4 वर्ष कर्ज फेडून येतो, ही आपली प्रवृत्ती आहे. कारण आपल्याला शुद्ध भक्ती म्हणजे काय कधी कुणी सांगितलेलंच नाही. अशुद्ध भक्ती म्हणजे काय सांगणारे 1000 जण झालेत. कर्माच्या मधनच वायफाय बंद झालं. हरे कृष्ण, माफ करा. कसं काय मधूनच वायफाय बंद झालं माहिती नाही. सॉरी. हरे कृष्ण. रेकॉर्डिंग आहे का? महत्वाचं बोलत होतो मी, आता रिपीट नाही करू शकत. कर्माच्या नियमानुसार दुष्ट मनुष्याच्या सहवासात राहणेही निषिद्ध आहे. कर्माच्या नियमानुसार दुष्ट मनुष्याच्या सहवासात राहणेही निषिद्ध आहे. सिंहासनासाठी वेनाची निवड करून संतांनी निश्चितच त्याचा सहवास घेतला होता. शेवटी वेन राजा इतका दुष्ट झाला की ऋषी मुनी त्याच्या कर्माचा संसर्ग दोष लाभेल म्हणून भयभीत झाले. अशा रीतीने त्याच्या विरुद्ध कोणतीही कृती करण्यापूर्वी ऋषींनी त्याला शांत करण्याचा आणि सुधारण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तो आपल्या क्रूरपणापासून परावृत्त होईल. माझं लक्ष नव्हतं, किती वेळ डिस्कनेक्ट झालेलं माहिती नाही, परंतु मी अत्यंत महत्वाचं बोलत होतो त्यामुळे माझं लक्ष नव्हतं कुठेच. त्यामुळे रेकॉर्डिंग परत एकदा ऐका, शक्य होईल ते. पुढचा श्लोक आहे, तद्विद्वद्भिरसदृतो वैनोस्माभिकृतो नृप सांत्वितो यदि नो वाचम न ग्रहिष्यत्य धर्मकृत लोकधिक्कार संदग्धम दहिष्यामः स्वतेजसा. ऋषी मुनींनी पुढे विचार केला, अर्थात आपल्याला त्याच्या दुष्ट स्वभावाची पूर्ण जाणीव आहे, तरीही आपण त्याला सिंहासनावर बसवले आहे. आपला उपदेश स्वीकारण्यास आपण जर वेन राजाला भाग पाडू शकलो नाही तर संपूर्ण जनसमूह त्याचा धिक्कार करील आणि आपणही जनसमूहामध्ये सहभागी होऊन त्याचा धिक्कार करू. अशा रीतीने आपण आपल्या तेजाने त्याला जाळून भस्मसात करू. स्वतेजसा. तात्पर्य, ऋषी मुनींना राजकीय घडामोडींमध्ये स्वारस्य नसते,
परंतु तरीही ते सामान्य लोकांच्या कल्याणाचे सदैव चिंतन करीत असतात. परिणामी काही वेळा त्यांना राजकीय क्षेत्रात उतरावे लागते आणि मार्गभ्रष्ट शासनास अथवा राजसत्तेत सुधारण्यासाठी पावले उचलावी लागतात. तथापि ऋषी मुनी पूर्वीच्या युगांमध्ये जसे सामर्थ्यशाली होते तसे आता कलियुगामध्ये नाहीत. आपल्या आध्यात्मिक शक्तीच्या योगाने कोणत्याही पापी मनुष्यास जाळून भस्मसात करण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी होते. आता आपल्याकडे नाहीये. सध्या स्थितीत मात्र कलियुगाच्या प्रभावामुळे ऋषींकडे असे सामर्थ्य नाही. इतकेच नव्हे तर नवजीवन प्रदान करण्यासाठी पशूंना यज्ञाग्नीमध्ये टाकून त्यांचा बळी दिला जातो, ते यज्ञ करण्याचे सामर्थ्यही ब्राह्मणांमध्ये आता नाही. अशा परिस्थितीत संत पुरुषांनी राजकारणामध्ये सक्रिय सहभाग घेण्यापेक्षा हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन करण्यात निमग्न व्हावे. श्री चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने हरे कृष्ण महामंत्राचा केवळ जप केल्यास सामान्य मनुष्य राजकीय गुंतागुंती विना सर्व लाभ मिळवू शकतो. हे जे प्रॅक्टिकल ऍडवाइस, प्रॅक्टिकल सल्ला, व्यवहारामध्ये कसं केलं पाहिजे, कसं घेतलं पाहिजे, हे जे प्रभुपाद आपल्याला समजावून सांगतात, लक्षात ठेवा, तो अधिकार फक्त आणि फक्त प्रभुपादांना आहे. आणि प्रभुपादांनी सगळं प्रॅक्टिकली समजावून सांगितलेलं आहे. आजकालच्या शिक्षा दीक्षा गुरूंकडून तुम्हाला हे बदलून, तोडून मोडून, ट्विस्ट करून ऐकायची काही गरज नाही. प्रभुपाद लॉजिकली आणि पटवून देऊन सांगतात. कुठले स्वार्थ हेतूने सांगत नाहीत. प्रभुपाद काय सांगतात, तुम्ही आता कलियुगामध्ये साधू आहात, ऋषी आहात, तुमच्यामध्ये देखील तेवढी हिंमत असेल समोरच्याला मंत्राने भस्मसात करून टाकायची, तुम्ही पण जावा पॉलिटिक्स मध्ये, तुम्ही पण करा समाज कार्य, परोपकारी कार्य, भौतिक कार्य. परंतु ते शक्य नाही. मग काय केलं पाहिजे? कलियुगाचा धर्म आहे, हरे नाम हरे नाम हरे नाम आहे केवलम. लोकांना त्याच्यापासून जागृत करण्यासाठी प्रचार प्रसार करा आणि हरिनामाचा आश्रय घ्या. लोकांना हरिनामाचा आश्रय घ्यायला सांगा, प्रचार करा. बस एवढंच करायचं आपल्याला. बीजेपीचं समर्थन करण्यासाठी नाही आहे इस्कॉन. स्टुपिडिटी सगळ्यात चालू आहे, तर सगळ्यात मोठी आजकाल. मुळात हिंदू नाही आहे इस्कॉन. काल जी मी कथा ऐकत होतो ना, तो मालक भांडायला आला की तुम्ही हिंदू असून तुम्ही असं कसं काय, प्रभुपादजी तुम्ही असं कसं काय दुसऱ्या स्वामीचा तिरस्कार करता, असं कसं काय तुम्ही त्याला भर स्टेजवरती रास्कल म्हणता, तुम्ही असं कसं काय तुम्ही. प्रभुपादांनी त्याला तिथेच फटकारलं. कुठे हिंदू, कुठे शब्द मला आणून दाखव, कुठे हिंदू लिहिले. मला एक हिरो भेटलेले आपले, दुर्दैवाने माझे गुरुबंधू आहेत पुण्यामध्ये. मला म्हणायचे की नाही, प्रभुपादांनी अमेरिकन लोकांची सहानुभूती गोळा करण्यासाठी असं बोलले होते, परंतु आपल्या भारतीय लोकांच्या समोर हिंदू हिंदूच करायचे. टोटली रॉंग आहे. एकाला एक सांगायचं, दुसऱ्याला एक सांगायचं, प्रभुपादांनी कधीच केलेलं नाही. आणखीन काही भक्त म्हणतात प्रभुपादांचे लेटर्स जे आहेत ते आपण वापरले नसले पाहिजेत, कारण ते पर्सनल गायडन्स होते, त्याच्यामध्ये उलट सुलट पण सांगितलेलं आहे. कधीच मला आजपर्यंत दिसलेलं नाही. प्रभुपाद एकदम हायएस्ट लेवलच्या शुद्धतेच्या पातळीवरती होते. त्यांच्याकडून अशी कशी चूक होईल? एकाला एक सांगायचं, दुसऱ्याला एक सांगायचं, त्याला एक सांगायचं, त्याला एक सांगायचं. बिलकुल नाही होणार, हो की नाही? जेवढं प्रभुपाद सांगते तेवढं आपण केलं पाहिजे. कशाला आपलं डोकं चालवायचं? आपलं डोकं चालवणारे हे सगळे भौतिक इच्छेने, लाभ, पूजा, प्रतिष्ठेने प्रेरित झालेले असतात. बिलकुल आपण राजकारणात भाग घेतला नसला पाहिजे. प्रभुपाद सांगतात कुठल्याही पक्षाचा असो तो लोकशाहीमध्ये आहे म्हणजे तो बोगसच आहे.
याच्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे? प्रभुपादांनी सांगितलंय स्वतःला वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे. कलियुगामधले जे सरकार, लोकशाही व्यवस्था आहे ती इतकी भ्रष्ट आणि इतकी क्रूर होणार आहे की तुम्ही काही करू शकणार नाही. स्वतःचं अन्न स्वतः पिकवा, स्वतःचे स्वावलंबी व्हा, त्यांच्यावर अवलंबून राहू नका. दूर कुठेतरी जाऊन साधं जीवन जगा, जेणेकरून तुम्ही तम आणि रजगुणापासून दूर राहाल. हे प्रभुपादांचे प्रॅक्टिकल इन्स्ट्रक्शन्स आहेत आपल्याला. आणि प्रभुपाद त्यामागचं कारण सांगतात. कारण तुम्ही किती शुद्ध ऋषी मुनी जरी झाला कलियुगामध्ये तरी यांचा प्रतिकार तुम्ही नाही करू शकणार. आणि यांचा प्रतिकार करणे तुमचा धर्म पण नाहीये. त्या युगामध्ये हे सगळे ऋषी मुनी तेवढे पॉवरफुल होते, भस्म करू शकत होते आपल्या मंत्राने, आपल्या तेजाने. म्हणून त्यांनी तसं केलं. तर प्रॅक्टिकली प्रभुपाद इथे सांगतात. श्री चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने हरे कृष्ण महामंत्राचा केवळ जप केल्यास सामान्य मनुष्य राजकीय गुंतागुंती विना सर्व लाभ मिळवू शकतो. एवमध्यवसायनं मुनयो गूढमन्यवः उपव्रज्याब्रुवन् वैनं सांत्वयित्वा च सामभि. महर्षींनी असे ठरवले आणि ते वेन राजाकडे गेले. आपला वास्तविक क्रोध लपवून त्यांनी मधुर शब्दांमध्ये त्याला शांत केले आणि ते त्याला पुढे असे बोलले. काय म्हणाले? मुनय उचहु नृपवर्य निबोधयते विज्ञापयामभो आयुः श्री बल कीर्तिनाम तव तात विवर्धनम. ऋषी मुनी म्हणाले, हे राजन, आम्ही तुला चांगला उपदेश देण्यासाठी आलो आहोत. आमचा उपदेश कृपया पूर्ण ज्ञान देऊन ऐक. असे केल्याने तुझे आयुष्य, ऐश्वर्य, सामर्थ्य आणि यश केवळ वाढतच जाईल. तात्पर्य, वैदिक संस्कृतीनुसार राजसत्ताक पद्धतीमध्ये संत आणि ऋषीमुनी राजाला उपदेश देत असत. त्यांच्या उपदेशानुसार कार्य केल्याने राजाची सत्ता सर्वश्रेष्ठ होत असे आणि त्याच्या हातातील प्रत्येक मनुष्य सुखी, शांत आणि समृद्ध होत असे. महान ऋषी मुनींकडून उपदेश घेण्याचे कार्य श्रेष्ठ सम्राटही अतिशय जाणीवपूर्वक पार पाडित असत. पराशर मुनी, व्यासदेव, नारद, देवल आणि असित यासारख्या श्रेष्ठ महर्षींकडून राजे महाराजे उपदेश स्वीकारित असत. दुसऱ्या शब्दात, प्रथम ते संत पुरुषांचा अधिकार स्वीकारित आणि मग आपल्या सत्तेच्या अधिकाराचा उपयोग करीत असत. अधिकार, अथॉरिटी, प्रभुपाद नेहमी याच्याबद्दल बोलतात. गुरु हा आपला अधिकारी असतो, अथॉरिटी असतो. जेव्हा आपण त्याचा अधिकार स्वीकारतो, त्याचा अर्थ असतो की वेळोवेळी आपल्याला रागावणं पण खावं लागेल, शिक्षा पण भोगावी लागेल, चुकीचं झालेलं आहे त्याच्याबद्दल कान पण ओढून घ्यावे लागतील. हे आजकाल कोणाला मान्य नाही. अधिकारीचा अर्थ असतो की तो शिक्षा देण्यासाठी पात्र आहे. माझं चुकलं तर तो मला रागवू शकतो, चॅस्टाईज करू शकतो, फटकारू शकतो. हे आजकाल कोणाला मान्य नाही. असे एक गुरु करतात, त्यामुळे त्यांच्याकडे कोणी जातच नाही दीक्षा घ्यायला. त्यांनी आपल्या नियमामध्ये लिहिलंय, माझं शिष्य व्हायचं असेल तर वेळोवेळी माझं रागवणं आणि फटकारणं पण तुम्हाला मान्य केलं पाहिजे. असं का बोलला मला असं म्हणून चालत नाही. तेव्हा असं कसं काय केलं तुम्ही, हे आजकालची कलियुगी प्रवृत्ती आहे. राजा जेव्हा ब्राह्मणांचा, संत पुरुषांचा अधिकार स्वीकार करायचा, तेव्हा आहे तसं ते सांगतील ते स्वीकार करायचं. आणि इथे आपल्याला दिसून येईल की वेन स्वीकार करत नाही तसं, याचाच अर्थ तो बोगस राजा आहे, दुष्ट राजा आहे. प्रभुपादांचे इंग्लिश जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला हे बऱ्याचदा आढळेल. प्रभुपाद म्हणतात अथॉरिटी कुठून श्रवण केलं पाहिजे? अधिकार्याकडून.
ऑथॉरिटी कडून. ऑथॉरिटेटिव्ह, सगळं काही ऑथॉरिटेटिव्ह असलं पाहिजे. ऑथॉरिटेटिव्ह म्हणजे अधिकाराने सांगता आलं पाहिजे, हे सत्य आहे. कशाच्या अधिकाराने? शास्त्राच्या अधिकाराने. शास्त्राच्या अधिकाराने जो सांगतो तो अधिकारी असतो. प्रभुपाद कधी कधी ब्रह्मचार्यांना नाव पण असं द्यायचे, गौर गोपालदास अधिकारी. तर आता हे काही राहिलेलं नाही दुर्दैवाने. दुर्दैवाने प्रभुपाद लिहितात, दुर्दैवाने. प्रभुपाद पण शब्द वापरतात, दुर्दैवाने. दुर्दैवाने वर्तमान कलियुगामध्ये शासन प्रमुख हा ऋषींच्या उपदेशांचे पालन करीत नाही, आणि म्हणून नागरिक तसेच प्रशासकीय व्यवस्थेतील लोकही सुखी नाहीत. त्यामुळे प्रत्येकाचे आयुष्य घटले आहे, कमी कमी होत चालले की नाही. भौतिक पॅरामीटरनी जरी मोजलं तरी हा राजा बरोबर नाहीये. ना आरोग्य चांगलं होत आहे, न रोजच्या जीवनामध्ये सुरक्षेचा भाव आहे, ना आजार कमी होत आहेत, ना आर्थिक दृष्ट्या आपण सब बळकट होतोय. कर्ज 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 देतात. गव्हर्नमेंट रोज एक नवीन कर्जाची स्कीम घेऊन येते. अमेझिंग. प्रभुपाद म्हणतात त्यामुळे प्रत्येकाचे आयुष्य घटले आहे. का? कारण राजा ब्राह्मणाचं ऐकत नाही, शास्त्राप्रमाणे वागत, नुसतंच हिंदू हिंदू करतो. प्रत्येक जण दुष्ट आणि दुर्भागी झालाय. झालाय की नाही? आज समाजामध्ये आहे ही सत्य परिस्थिती आहे. प्रत्येक जण दुष्ट आणि दुर्भागी झालाय. कॉमन सिविक सेन्स नाही भारतातल्या लोकांकडे. ऍक्च्युली पाश्चात्य देशामध्ये तेवढं तरी आहे. शेजारी बसमध्ये बसलेल्याशी कसं वागावं, शेजारी उभारलेल्या माणसाशी कसं वागावं, समाजामध्ये असताना आपण कसं वागावं, एवढा सेन्स पण राहिलेला नाही. काल मी बसने प्रवास केला. लोक अक्षरशः ते कुरकुरे मुरमुरे घेतात, त्याचे असं ते टोपण असं ते फाडून बसमध्ये तिथेच टाकतात. बाहेर टाकायचे एवढी पण पूर्वी बाहेर तरी टाकायचे. सगळे दुष्ट झालेत. दुष्ट म्हणजेच भौतिक इच्छेने प्रेरित झालेले. आपण पण भौतिक, असं नसतं की आपण थोडस चांगलं वागतो म्हणून आपण दुष्ट नाही. जो कोणी भौतिक इच्छेने प्रेरित आहे तो दुष्टच असतो. त्याच्याशिवाय इथे कशाला राहील या भौतिक जगामध्ये. कलियुगाची सगळी लक्षणं दिसायला लागतात जेव्हा राजा बोगस असतो. राजा कधी बोगस होतो? तो जेव्हा संतांचं ऐकत नाही, शास्त्राचं ऐकत नाही. प्रत्येक जण दुष्ट आणि दुर्भागी झाला आहे, आणि प्रत्येकाचे शारीरिक आणि आध्यात्मिक सामर्थ्यही नष्ट झालेले आहे. प्रभुपाद लिहितात प्रत्येकाचे शारीरिक आणि आध्यात्मिक सामर्थ्य नष्ट झालेले. प्रॅक्टिकली पाहतोय आपणच, नष्ट झालेलं आहे. जर नागरिकांना या लोकशाही युगात सुखी आणि समृद्ध व्हायचे असेल तर त्यांनी संत वृत्तीच्या लोकांविषयी आदर नसलेल्या दुष्ट आणि मूर्ख लोकांना निवडून देऊ नये. निवडून देऊ नये. प्रभुपाद कशाचं इंडिकेट करतात इथे? लोकशाहीचा. निवडून देऊ नये. आता मजेची गोष्ट अशी आहे, सद्यस्थितीमध्ये कलियुगामध्ये जो तुमचा राजा आहे, जो कोणी तुमच्या भागातला आमदार खासदार असेल, तो प्रिटेंड मात्र करणार, एकदम असं प्रिटेंड करणार की मंदिरात पण जाणार, मस्जिदमध्ये पण जाणार, चर्चमध्ये पण जाणार, मुसलमानांची टोपी घालणार, काढून हिंदूंचा तिलक लावणार, साधूंचं वाहवा करणार, प्रभुपादांचं गुणगान करणार, लेटर लिहिणार, प्रभुपाद इज द ग्रेटेस्ट वगैरे वगैरे. याला आदर म्हणत नाहीत. आदर कशाला म्हणतात?
सांगितलेला उपदेश आदेश त्याचं पालन केलं पाहिजे. प्रभुपाद दुर्दैवाने वर्तमान कलियुगामध्ये शासन प्रमुख हा ऋषींच्या उपदेशांचे पालन करीत नाही आणि म्हणून नागरिक तसेच प्रशासकीय व्यवस्थेतील लोकही सुखी नाहीत. प्रभुपाद लिहितात उपदेशांचे पालन करत. कलियुग जे आहे ना, हे कलियुगाला कधी कधी प्रिटेंडन्स युग पण म्हटलं जातं. कलियुगाची वेगवेगळी नाव आहेत. प्रभुपाद नेहमी शब्द वापरायचे, इट्स एज ऑफ हिपॉक्रेसी. हिपॉक्रेसी मीन्स प्रिटेन्स. हिपॉक्रेसी म्हणजे काय? मराठीमध्ये शब्द आहे का हिपॉक्रेसीला? जनरली मराठीमध्ये ढोंग म्हणतात. ढोंग म्हणजे सांगायचे एक, करायचे एक, समाजामध्ये दाखवायचं मी खूप चांगला आहे परंतु कर्म सगळी वाईट. हिपॉक्रेसी. आपणच बोललेलं आपणच करायचं नाही. एज ऑफ क्वारल. एज म्हणजे युग. कशाचं युग? क्वारल म्हणजे भांडायचं, कलहाचं. एज ऑफ क्वारल म्हटलं जातं, एज ऑफ हिपॉक्रेसी म्हटलं जातं, एज ऑफ प्रिटेंडन्स. हे कलियुगाचं लक्षण आहे. क्रिश सुनील जाधव कॉलिंग. Incoming voice call from Sunil Jadhav. तर हे चालू आहे आणि हे थांबवलं पाहिजे. आणि हे थांबवू शकत नाही आपण. मग काय केलं पाहिजे? आपलं जीवन तरी आपण भौतिक दृष्ट्या तसंच आध्यात्मिक दृष्ट्या सफल केलं पाहिजे. भौतिक दृष्ट्या आपण सफल नाही करू शकत, कारण हे जग बनवलेलंच आहे भगवंतांनी. इथे कोणीच भौतिक दृष्ट्या यशस्वी होणार नाही. भौतिक दृष्ट्या सफल करायचं म्हणजे काय? आपली भौतिक परिस्थिती आपण अशी बनवली पाहिजे जेणेकरून आध्यात्मिक दृष्ट्या आपण यशस्वी होऊ. भौतिक दृष्ट्या सफलतेच्या मागे लागला तुम्ही तर आध्यात्मिक दृष्ट्या कधीच सफल होणार नाही. आणि त्यात भौतिक परिस्थिती अशी बनवणे म्हणजेच साधेपणाचे जीवन जगणे. आचार्य आपले जे सांगतात त्याप्रमाणे वागणे, करणे. हरे कृष्ण. आज आपण इथेच थांबूया. माफ करा, मध्ये कसं काय डिस्कनेक्ट झालं माहिती नाही. रेकॉर्डिंग ऐका. संपलेलं नाहीये हे. ऋषी मुनी अजून भरपूर उपदेश देतात राजाला आणि उपदेश खूप महत्वाचे आहेत. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? क्रिश सही करून जा. फोन कर. चला का फोन उचल. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभु जी.